अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण सोहळा शनिवारी थाटात पार पडला। दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देऊन दैनिक देशोन्नतीचे संपादक तथा शेतकरी चळवळीतील अग्रणी प्रकाश पोहरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यासोबतच जुगलकिशोर अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पुरस्काराने न्यूज 18 मराठीचे संपादक विलास बडे यांना सन्मानित करण्यात आले। तसेच विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार देखील वसंतराव घुईखेडकर, प्रवीण आहुजा आणि चंद्रकांत भड यांना या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसदकर सभागृहात अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता पुरस्कार सन्मान सोहळा पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल होते। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, महापौर श्रीचंद तेजवानी, पोलीस आयुक्त राकेश ओला, सकाळ समूहाचे संपादक राहुल गडपाले, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मीर शौकत अली, सत्कारमूर्ती दै देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, विलास बडे, वसंतराव घुईखेडकर, प्रवीण आहुजा, चंद्रकांत भड यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात दादासाहेब काळमेघ स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देऊन दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना प्रदान करण्यात आला। 41,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते। तर जुगलकिशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन IBN 18 मराठीचे संपादक विलास बडे यांचा सन्मान करण्यात आला। 31,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यासोबतच राहुल गडपाले पुरस्कृत विभागीय पत्रकारिता पुरस्कार देऊन दै नमो महाराष्ट्रचे संपादक वसंत घुईखेडकर यांचा सपत्नीक सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। 21,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते। तसेच दै विदर्भ मतदार पुरस्कृत जिल्हास्तरीय शहर पत्रकारिता पुरस्कार दै प्रतिदिन अखबारचे वृत्त संपादक प्रवीण आहुजा तसेच PR पोटे एज्युकेशनल ग्रुप पुरस्कृत जिल्हा ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार देऊन दै मातृभूमीचे चंद्रकांत भड यांचा सन्मान करण्यात आला। 11,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय शेंडे यांनी, सूत्रसंचालन सरचिटणीस प्रफुल्ल घोळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरचिटणीस प्रफुल्ल घोळे, सुधीर भारती, उपाध्यक्ष उल्हास मराठे, चंदू सोजातिया, संजय शेंडे, अरुण जोशी, अनूप गाडगे, अरुण तिवारी, कोषाध्यक्ष विजय ओडे, सहकोषाध्यक्ष सुनील धर्माळे, सहसचिव प्रणय निर्वाण, संजय बनारसे, प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे, ग्रामीण प्रतिनिधी हेमंत निखाडे, कार्यकारिणी सदस्य मंगेश तायडे, सुरेंद्र आकोडे, नितेश राऊत, अमर घटारे, स्वप्नील उंप, विजय धामोरीकर, छाया काळमेघ, स्वीकृत सदस्य डॉ. लोभस घडेकर, सुधीर केने, यशपाल वरठे, अशोक जोशी तसेच पत्रकार विवेक दोडके आणि प्रेम कारेगावकर, कार्यालयीन व्यवस्थापक रोशन जोंधळे यांनी प्रयत्न केले। तसेच या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शहर तसेच ग्रामीण भागातील पत्रकार बांधव, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि आज आपण बघतोय हे मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये कमावणारे जगातले जे सत्ताधीश होते, त्या सगळ्या सत्ताधीशांना नंग करण्याचं काम आणि त्यांच्या काळे कारनामे सुद्धा या जगाच्या चव्हाट्यावर आणण्याचं, बलाढ्य सत्तेच्या बळावरती जे पाप केलेली आहेत ती सगळी पाप झाकण्याचं काम
ज्या सत्ताधीशांनी केलेलं होतं त्याला उघडं नागडं करून जगाच्या समोर त्यांचे चेहरे, त्यांचे क्रूर चेहरे समोर आणण्याचं काम ज्या जुली ब्राऊन या शोध पत्रकारितेने केलं. एक महिला पत्रकार या जगात एक भूकंप आणू शकते, ही आमच्या समोर प्रेरणा आहे. एक पत्रकार काय करू शकतो? जगातल्या सगळ्या सत्ताधीशांना आज हादरवून टाकण्याची ताकद एका पत्रकाराच्या लेखणीमध्ये आहे. आणि ती लेखणी ज्याची भीती इथं प्रत्येकाला आहे. चुकीचं काम करणाऱ्या प्रत्येकाला त्या लेखणीची भीती आहे. माझे वडील राजकारणामधले आमदार होते, सहकार क्षेत्रामधलं एक मोठं नेतृत्व होतं. या जिल्ह्याचं नव्हे राज्याचा देशाचा अध्यक्ष जागतिक पातळीवर काम करत असताना हे जरी करत असले तर स्वतः एक साहित्यिक होते. एडतकर साहेबांना माहिती आहे, माझे अतिशय जवळचे मित्र, आम्ही सोबत राहिलेलो आहे. साहित्यिक होते, कवी होते आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा प्रकाश भाऊ राहिले होते. एवढंच नाही, एडतकर साहेबांना माहिती आहे व्यंगचित्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात राहिले. माझ्या वडिलांचे व्यंगचित्र राज्यामध्ये गाजलेले होते, असे राजकीय याच्यातले राज्यामधल्या हेडलाईन्स त्यावेळेला त्या पद्धतीने आल्या त्या व्यंगचित्राच्या. आणि या पद्धतीनं सुरू करत असताना खऱ्या अर्थानं एक साप्ताहिक सुरू केलं. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की जे सुरू करत असताना ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते बाळासाहेब मराठेंचं सुद्धा नाव मला घेतलं पाहिजे, जे खऱ्या अर्थानं आमच्या या पत्रकार संघाचे आमचे गुरु होते. आणि आम्ही जो काही त्यांनी जो मार्ग दाखवला बाळासाहेबांनी, त्या मार्गावर देण्याचं काम आमच्या वडिलांनी आणि आज मी सुद्धा त्या पद्धतीने आम्ही करण्याचं काम निश्चितपणे करतो आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो, पत्रकारिता चालवत असताना आजचा साहेब तुम्ही आता नवीन पत्रकारितेमध्ये आले, आता सगळा इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा ऑफसेट्स असेल, या सगळ्या गोष्टी आल्या. त्यावेळेला खेळ जोडावा लागत होते. शर्मा साहेबांना माहिती आहे, मी त्यांच्यासोबत काम केलं. मला असं वाटतं की साहेबांचा पहिला एडतकर साहेबांचा पेपर सुद्धा सुरुवातीला माझ्या मशीन्सवर छापला जात होता, नंतर मोठा झाला, त्यांचं अभिनंदन आहे. आणि या पद्धतीने खेळ जोडणे, मी खासदार साहेबांना सांगतो, हे आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. प्रूफ रिडिंग करणे, बातम्या आणणे आणि वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. साहेब हे करत असताना ही फार मोठी तारेवरची कसरत होती. वृत्तपत्रातल्या जाहिराती सुद्धा जमा करणे हा सुद्धा काही सोपा विषय नव्हता साहेब. आणि याच वेळेला आम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय पत्रकारिता, अनिल अग्रवाल साहेब मोठे आहेत, एडतकर साहेब मोठे आहेत, मराठे साहेब मोठे आहेत. ओपेन हे करत असताना आम्हाला इतका काही गोष्टी असतात. तुम्ही चांगले लिहिले तर आम्हाला नक्कीच चांगलं म्हणतात की अभिनंदन वसंतराव, तुम्ही चांगलं काम केलं, आम्ही बातमी. कधी कधी आम्हाला पत्रकारितेमध्ये कधी कधी एखाद्या विरोधात सुद्धा, तुमच्या विरोधात सुद्धा बातमी लिहावं लागते, द्यावं लागते. पोलीस खात्याचे आम्ही चांगल्या पद्धतीने करतो, कधी कधी पोलीस खात्याने चुकीचं काम केलं तर आम्हाला ते सुद्धा लिहावं लागते. कधी कधी आम्हाला वाईटपणा लिहावं लागते. मला तो फोटो पाहिल्यावर वाटलं की हा फोटो म्हणजे आपल्या समाजाचं खरं वस्तुनिष्ठ चित्रण आहे. हीच सेम कोंडी आपल्या समाजाची सुद्धा झालेली आहे. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं, तर ही जी कोंडी आहे ही कोंडी नुसती म्हणजे सामाजिक कोंडी नाही म्हणू शकत आपण, याला वैचारिक कोंडी सुद्धा नाही म्हणू शकत. कारण ती वैचारिक गोष्टींवर वाद, तत्वनिष्ठ वाद घालता येतील अशी सिच्युएशनच आपल्या समाजात आता नाही. मुळात एखाद्या गोष्टीवर प्रश्न विचारणं, जो आपला खरं तर आपल्या सगळ्यांचा पहिला, आपण म्हणतो की पहिला जॉब आहे आपल्या सगळ्यांचा, की प्रश्न विचारता आले पाहिजे. तर हे प्रश्नच विचारण्यावर बंदी आणण्याची एक व्यवस्था आपल्या इथल्या राजकीय व्यवस्थेने, सामाजिक व्यवस्थेने, आणि मला वाटतं त्याला फक्त राजकारण्यांनाच दोष देण्यात अर्थ नाही, कारण की जेवढे ते निर्ढावलेले आहेत तितकेच आपण सुद्धा मेलेलो आहोत. पण असं खूपदा वाटतं की काही गोष्टी कोंडीतून मोकळ्या होण्यासाठी करायला पाहिजे. कारण सगळेजण आपण जे बेसिक काम करतोय ना, बहुतेक वेळेस आपल्याला वाटतं की जर्नलिझम करतो तर आपलं काम काय आहे. खरं पाहिलं ना तर आपण सगळेजण एकाच धाग्याने बांधलोय आतापर्यंत. कुठली तरी गोष्ट सांगणे, कथा सांगणे हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा बेसिक आधार आहे. तुम्हाला असं वाटेल की मी पत्रकार आहे म्हणून त्याच्यातलीच तिथूनच आपली सुरुवात झाली आणि ती सांगत असतो आपण, ते आपलं काम आहे. पण असं नाही. म्हणजे तुम्ही अगदी उत्क्रांतीपूर्व काळापासून जर सगळा विचार केला तर माणसं, हा समाज या व्यवस्थेपर्यंत येण्याची जी आपली सगळी प्रोसेस होती ती प्रोसेस कुठून सुरू झाली,
तर माणसं जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणतात की अग्नीचा शोध लागला आणि माणसं त्या शेकोटी भोवती बसायला लागली.